काय खाल्लंय तू? दाखव, तोंड खोल. दाखवलं का? आ करा, आ केलं का? काय बोल ना मग. तोंड खोल, तोंड खोल, तोंड खोल. पान वो भैया पान खावत आहे. पान खाल्लं पान. भैयानी वाटते. सो हे गाइज व्हाट्स अप, वेलकम बॅक टू आवर चॅनल गाइज. डे 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गाइज काल आपल्याला रात्री खूप उशीर झाला, कारण की नमन पण खूप उशिराने संपलं. तर त्यामुळे आज आम्हाला मॉर्निंग पण उशिराने झाली. 12 वाजले होते दुपारचे. आणि गाइज श्वेता आतमध्ये जेवण करते, बघूया आपण तिला जाऊन ती काय करते जेवणमध्ये. झालं तुझं जेवण? मला वाटलं जेवण करतेस तू. जेवण झालं. जेवायला काय केलंस मग तू? जेवायला चिकन आहे आणि मायडी बटाट्याची भाजी. अच्छा, तू लोकांना घर पण नाही दाखवलं अजून? मग दाखवूया ना आपण. कधी दाखवणार आहे संध्या घर? आता दाखवूया. सो गाईज आता आपण जाऊया पारिकाकूच्या घरी, बघूया ती काय करते. ए पारिकाकू, कुठे आहेस? झालं काय जेवण? झालं का चिकन? कुठे काढ, दाखव तरी. वा, झालं चुलीवरच. मसाला मागायला आलेलीस ती? अगं म्हटलं आणि असं आणि जरा त्याच्यात एकच आहे ना भातावर नी. मग म्हटलं तुझा माप एवढा वाटलाय ना, तुझं थोडं आहे, आमचा माप आहे, म्हणून मी मसाल्याला माझं गेलो. पण झालंय. कसं झालंय? छान झालंय मस्त. आमचं कसं बनवून कलिंगड मस्त पैकी थंड थंड. का ना मंकी 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 माझ्यासमोर द्या बघ. मी आज तेच बोलणार होतो, माकडा कलिंगड खाते. सेम दिसते तू. लवकर दाखव टोप घेऊन. काय चिकन आलेलं आमचं. तर काय जिथे चालली जेवायची तयारी. श्वेता बघूया काय करते. श्वेता कोशिंबीर कापते सगळ्यांसाठी. हा कोशिंबीर बनवते, पण एवढ्या छोट्या बाउलमध्ये नाव आहे बाबा. काय खाल्लंय तू? दाखव, तोंड खोल. दाखवलं का? आ करा, आ केलं का? काय बोल ना मग. तोंड खोल, तोंड खोल, तोंड खोल. पान वो भैया पान खावत आहे. पान खाल्लं पान. भैयानी वाटते. हा तुझा मित्र नको नको हे. केला मी सुट्टी. हे भाई कुठे गेले सगळी? मला सोडून मुंबईला तर नाही गेलो बाई लोक. कुठे गेले रे बाबा? कुठे गेले सगळी? अरे होळीची लाकडं आणायला गेली आहेत. मग चल आपण पण जाऊया. जायचंय? हां चलो. तर गायच आता आम्ही जाणार आहोत होळीची लाकडं आणायला.
ते चल दरवाजा बिरवा बंद कर सगळं. सगळे गेलेले आहेत आधीच पुढे, आम्ही लास्टला उरलो जेवण खाऊन सगळं. तर गाईज गावी अशी प्रथा आहेत की 9 होळी जाळली जाते आणि काल आम्ही 9वी होळी 8वी होळी जाळली आणि आज आम्ही 9वी होळी जाळणार आहोत. मुंबईला आपण अशी प्रथा नाही करू शकत, 9 होळी तेवढी जाळा देणार ना कदाचित, पण गावाला अशी प्रथा आहेत. ती होळी चल जा लवकर, लाकडं उचल. तुला कशाला आणलं इकडे? एक लाकूड जवळ मग काय आलंय, एक अख्खं तू उचललं पाहिजे. ताकद नाही. जा लवकर, लाकडं तुला उचलायला आणलेलं मी इकडे. माझा हिरो गेलेला आहे लाकूड उचलायला. चला चला चला. नाही बाबा जाग्यावर फिरल्या तिथपर्यंत तुम्ही इकडनं बाहेरून जरा पुढे आली ना त्याला फोटो लागतात. इकडं माझं इकडे इकडे तू ह्या साईडला काल टाकला पाठवून. अरे जोर आहे की रे. भाई गाईस लय जोर काढला माझ्या या लोकांनी. लय हालत टाईट झाली आमची सगळ्यांची वरती आणता आणता. असं बघायला तर हलका वाटतो पण लय हेवी आहे तो. गाईज इथे खाच खुजली आहे, हे बघा दाखवतो. ही जी आहे ही खाच खुजली आहे. हिला कोणाला लागली ना तर तो इतका खाजवेला भाई. कोणाला टाकायची असेल तर इकडे या घेऊन जा. आबा काय करताय तुम्ही? आबा काय करताय तुम्ही? बिले काढतोय होळीला लावायला. त्यात हुंदीर पण आहेत. हुंदीर पण आहेत, बिले काढतायत. तर गाय सगळी तयारी चालू. होळीला पानं वगैरे बांधतात तेव्हा तिथून अजून पानं पण आणली जातात. थोड्या वेळाने आता ही होळी तयारच होईल आणि खूप टाईम आहे अजून, कारण की आता आणलेली पानं पण त्यांना बांधायची आहेत. खूप वेळ जाईल. तोपर्यंत आपण जरा बाहेर जाऊन या. अजून काय इकडे बघूया. फिरायला काय आहे नाही म्हणून परत आलो तिकडेच, कारण सगळं सेमच दिसतंय सगळं. काय केलंय हे? याला काय बोलताय? चिमगा. अच्छा. एका कांड्यात लंका होती. हे काय होळीसाठी खंता खंता कृष्णाची मूर्ती आम्हाला ही भेटली. घेतो त्याच्या हातात, त्याला माहिती नाही ना. गोल फिरव. आणि असं 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 गोल डोळ्यात घाल माझ्या. हो डोळ्यात घाल. जरा भाजून दे त्याला. कोणला भाजताय? मला ना लावलंस ना. तांदूळ टाक. तुम्ही थांबा आधी. तर गाईज अशा प्रकारे गावची होळी साजरी केली जाते. छोटी मोठी आपल्या मुंबईच्या होळीपेक्षा खूपच आगळीवेगळी होळी साजरी केली जाते इकडे. तर
ही 2 होळी आहेत, एक आहे मोठी होळी आणि एक आहे छोटी होळी. तर ही छोटी होळी असते ती जाळली जाते, मोठी होळी नाही जाळली जात, थोडीशी जाळली जाते, पूर्ण नाही. परत उमटा मारा. गाईज आता आम्ही आमच्या कलमामध्ये जातोय. इथून आमचं कलम चालू होत आहे. कालच आम्ही साफ करून घेतलं सगळं. हे इथे खूप गवताने वाढलं होतं. चल आतमध्ये जाऊया, चल बघूया कलमाची आले आहेत काय मोहर. आणि हा आहेत हापूस आंबे. ह्या टायमाला आम्हाला खायला हापूस आंबे आहेत बहुतेक. तुरे आलेत चांगले. हे बघ ह्या जांभी ना पप्पांनी लावल्या आहेत. काजी आहे बघ, ही एक आहे, ती पण तिकडे एक आहे, ही एक आहे. अजून लावले आहेत रे, वाढले नाहीत, छोटेसेच आहेत अजून ना. पण चांगलं साफ केलं आहे. नाही तर इकडं उभं राहायला जागा नसते माहिती आहे का. हे किलोवर विकतात ॲक्च्युली. तर त्याची हा तर छोटासाच आहे, पण ह्याचं जर मोठाचं असतं तर हा वाटतं 10,000ला जातात. एक झाड असं 10,000ला विकतात. जे म्हणजे साईजवर आहे. मोठी साईज असेल तर ती 10,000ला जाते, नाहीतर मग छोटी असेल तर किलोवर असं देतात ते लोक. जे खैराचं झाड आहे, ही आमची नदीची रस्ता आहे, नदीचं जाण्याचा रस्ता आहे. इथून आम्ही नदीवर जातो. काय आमची नदी आलेली आता जवळ. ही बघा, सांभाळू ना. रस्ता बघ कसा आहे खाली, घसरगुंडी सारखं आहे. वाव किती मस्त वाटतंय. पाणी बघ हिरवं हिरवं एकदम. तू स्विमिंग पूल वाटतंय. तर गाईज इथे माझे मोठे पप्पा आणि काका चाललेत दुपारच्या 12च्या ट्रेनने. बाय बाय. तर गाईज फायनली आम्ही परत एकदा मुंबईला निघालो आहोत, कारण की इथं हा सणले खूप बेकार होता. इथे गेलो टाटा करत होते, बरं नाही वाटत होतं. पण तरी पण आम्हाला मुंबईला जावं लागणार. काय करणार, मुंबईलाच काम आपलं ना. तर गाईज आता थोडाच वेळ आमची गाडी येईल. पप्पा पण गाडीचा वेट करते तिथे. त्यांना बिचारायला घरी जायचं नव्हतं, कशी उभी आहेत गप्प शांत. पण ट्रेनने जात होते, ते ट्रेनने जाणार होते सकाळी, पण ते कॅन्सल करून ते संध्याकाळी निघाले, कारण त्यांना गाव सुटत नव्हतं म्हणून. तर गाईज तुम्हाला आमची गावची जर्नी कशी वाटली हे नक्की सांगा. पण तुम्ही लाईक आणि शेअर कमेंट काहीच करत नाही, काय करणार यार. सबस्क्राईब करा, आम्हाला तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे. प्लीज सबस्क्राईब करा. तर गाईज हा व्हिडिओ आपण इथेच आता एंड करूया. तोपर्यंत भेटूया तो उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय, टाटा. नाही जायचं मुंबईला. मी जातो, तू राहा इथे. बाय.